नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खिरडे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आपण साधारण 5 जुलैला एक अंदाज दिलेला होता। साधारण आपण 45 दिवसाचा तारखा दिलेल्या होत्या संपूर्ण राज्याकरिता प्रत्येक जिल्ह्यानुसार। मी आशा करतो की सर्वांनी त्या बघितल्या असतील आणि आपल्याला परिचय आला असेल की आपण ज्या ज्या तारखा दिलेल्या होत्या ठीक त्या त्या तारखांना आपल्याला वातावरणामध्ये बदल हा बघायला मिळालेला आहे। आणि ज्या ज्या तारखांना आपण जिथे जिथे पाऊस सांगितलेला होता ठीक त्याप्रमाणे त्या भागात थोडी का होईना सुरुवात आपल्याला होताना दिसलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आज आहे 28 जुलै 2026। तर नेमका आता सध्याच्या परिस्थितीवर आपण एक नजर टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा आपला जो अंदाज दिलेला होता, जे काही ज्या लोकांनी बघितला नसेल त्यांना सुद्धा ती म्हणजे एक आपला अंदाज जो आहे तो कळून जाईल। तर बघा, सध्या डीप डिप्रेशन घोंगावत आहे। एक कमी दाबाच्या वरची जी स्टेज असते त्याला डीप डिप्रेशन म्हणतात। यामध्ये बघा, साधारण डीप डिप्रेशन मध्ये जो वाऱ्याचा जो वेग आहे तो 50 ते 60 किलोमीटर ताशी प्रमाणे वाहतो। तसेच जो हवेचा जो दाब आहे तो 3 ते 5 हेक्टोपास्कल पर्यंत कमी होताना आपल्याला दिसतो। आणि यामध्ये काय होतं की डीप डिप्रेशन मध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतो। तर साधारण डीप डिप्रेशनचा जर पुढचा प्रकार जर बघितला तर त्याचं जे आहे ते चक्रीवादळ मध्ये रूपांतर होताना दिसत आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, काय होतंय की सध्या डीप डिप्रेशन जे आहे ते छत्तीसगड दरम्यान आपल्याला सध्या आजच्या तारखेला दिसत आहे। आणि हळूहळू ते बरेच मॉडेल जे आहे ते आपापल्या प्रतिक्रियेनुसार वेगवेगळा मार्ग जे आहे ते दाखवत आहे। तर आपल्या स्क्रीन समोर आपण बघता ECMW मॉडेल आहे, एक ग्राफिकल डायनॅमिक मॉडेल म्हणून GDM मॉडेल येतं आणि एक ECMWF AI मॉडेल आहे। तर या तिघांचे मॉडेलनुसार जर आपण बघितलं तर सध्याचा जो डीप डिप्रेशनचा जो मार्ग आहे तो बंगालच्या उपसागराकडनं सरळ छत्तीसगड मार्गे, मध्य प्रदेश मार्गे काही विदर्भाचा भाग घेत तो राजस्थान गुजरातकडे जाताना आपल्याला दिसतोय। तर शेतकरी मित्रांनो, माझ्या मते काय होतंय की साधारण बघा, सध्या पुन्हा एकदा कोरडे वारे जे आहे ते पश्चिमी आखाती देशाकडनं आपल्याला बघायला मिळतील। त्याच्या प्रभावामुळे जो आहे तो हा जो डीप डिप्रेशन आहे तो साधारण बघा या भागामध्ये अडकताना आपल्याला दिसणार आहे। याच्या पुढे तो जाताना दिसणार नाही, कारण की काय होतंय की इकडनं जे पश्चिम आखातीकडनं देशाकडनं जे कोरडे वारे आहे ते याला ते रोखणार आहे आणि याचा प्रभाव जो आहे तो सर्वात जास्त विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच मध्य प्रदेशचा जो दक्षिणी मध्य प्रदेश आहे या भागामध्ये याचा जो आहे ते जोरदार ते अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज काय आपण काल परवा दिलेला नाही। साधारण बघा 5 जुलैलाच आपण हा अंदाज दिलेला होता की पुढील परिस्थिती कशी राहील आणि ठीक त्यानुसार आपल्याला एक आनंद होतोय आणि शेतकऱ्यांच्या प्रति बरेचशा भावना येत आहे, कमेंट्स येत आहेत की ते मानतायत की नाही सर, तुम्हाला मानलेला आहे, तुम्ही ज्या तारखांना पाऊस सांगितलेला आहे ठीक त्याच तारखांना पाऊस हा झालेला आहे आणि सगळीकडे आनंद वातावरण झालेलं आहे। तर बघा, यामध्ये सुद्धा काही भाग जे आहेत ते मराठवाड्यामधील अंतर्गत जे भाग आहेत त्या भागामध्ये अजून सुद्धा पाऊस झालेला नाही। पण मी आशा करतो की या कमी दाबाचा जो फायदा आहे तो उरल्या सर्वांना जो आहे तो पाऊस जो आहे तो चांगला होईल। फक्त जे आहे ते चिंता करण्याचे जे वातावरण आहे ते थोडंसं धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागांनाच राहील। या भागांनाच थोडंसं पावसाचे जे आहे ते हे पण कमी दाबामध्ये हा पण भाग सुटणारच आहे। तर त्यांच्या पदरी निराशाच आपल्याला बघायला मिळणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण जवळपास मार्च महिन्यापासून सांगतोय, बऱ्याचशा मुलाखती झालेल्या होत्या अॅग्रोवनच्या वगैरे, त्यामध्ये सुद्धा आपण कमेंट केलेली होती की आपल्याला जुलैच्या अखेरीस आयोडी जो आहे तो पॉझिटिव्ह होताना दिसणार आहे। आणि ठीक त्या अंदाजानुसार आपण बघताय आयोडी जो आहे तो 26 जुलैला पॉझिटिव्ह कडे त्याची वाटचाल जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या +0.44 डिग्री सेल्सिअस मध्ये तो आयोडी पॉझिटिव्ह झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सध्या जो आपल्याला पाऊस जो बघायला मिळतोय यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आणि तसेच कमी दाबाचं रूपांतर जे आहे ते डायरेक्ट डीप डिप्रेशन मध्ये होताना आपल्याला दिसलेलं आहे। हे सगळे ट्रॉपिकल सायक्लोन जे असतात ते ट्रॅक असतात। याचा जर आपण सध्याचा जर प्रभाव बघितला तर ह्या जो सध्याचा जो डीप डिप्रेशन आहे तो साधारण 3 ऑगस्ट पर्यंत राज्याच्या विविध भागांना आपल्याला पाऊस होताना आपल्याला दिसणार आहे। तर आपण स्क्रीनवर बघू शकता, मी झूम करतोय। तर बघा, याचा जो प्रभाव आहे तो साधारण मराठवाड्याच्या नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड जिल्हा या भागांना याचा जो आहे तो फायदा जास्त होणार आहे। संपूर्ण विदर्भाला याचा फायदा होणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यांना याचा जो आहे तो फायदा होणार आहे। पुणे जिल्ह्याचा थोडासा दक्षिण भाग यामध्ये थोडा पाऊस कमी होताना दिसणार आहे। तर एक हा ढोबळमानाने अंदाज आहे। स्थानिक वातावरणामध्ये बऱ्याचशा विभागांना सुद्धा आपल्याला साधारण 3 ते 4 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये आपल्याला चांगला पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे। तर सध्याचे जे जागतिक ग्लोबल सरफेस जे टेम्परेचर आहे 2 मीटर जे असतात समुद्र तापमानाचे जे पृष्ठभागाचे जे तापमान आहे आपण बघू शकता बऱ्याच रीतीने वाढलेलं आहे आणि त्याने जवळपास सर्व आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तुटलेले साधारण
डिग्री 17 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते तापमान जे आहे ती वाढ आपल्याला सध्या दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आपल्या तारखा ज्या दिलेल्या होत्या त्या तारखांकडे आपण वळूया. तर बघा काय होतंय की मी लांब पल्ल्याचा अंदाज तो बऱ्याच दिवस अगोदर देत असतो, पण काही शेतकऱ्यांना काय होतंय की त्यांची जाण नसते. त्यांना जे नवीन अंदाज देतात, जे 1-2 दिवस अगोदर अंदाज देतात, त्यांनाच त्यांचा अंदाज खरा वाटतो. पण शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता आपल्या डोळ्यासमोर प्रूफ आहे. आपण 8 जुलैलाच त्या सर्व ज्या तारखा दिलेल्या होत्या आणि ठीक त्या तारखानुसार वातावरणामध्ये आपल्याला बदल बघायला मिळालेला आहे. तर आपण बघू शकता या अमरावती जिल्ह्यातील जे माझ्या साधारण बघा राज्यातील बरेचसे शेतकरी माझ्या पेड ग्रुपवर जुळलेले आहेत आणि त्यांना मी स्वतंत्र लांब पल्ल्याचे अंदाज देत असतो. कारण की त्यांना काय होतं की बरेच पीक पाण्याचं जे बहुवार्षिक जे पिके घेतात त्यांच्यासाठी त्यांना नियोजन करायला सोपं जातं. त्या कारणास्तव त्यांना लांब पल्ल्याचे अंदाज जे आहे ते आता पेड ग्रुपवर आपण सुरू केलेले आहे आणि ठीक हा अंदाज जो आहे तो आपण युट्यूबवर सुद्धा दिलेला होता. तर आपण बघू शकता साधारण आपण 26 जुलैपासून पाऊस सुरुवात सांगितलेली होती आणि 8 ऑगस्ट पर्यंत मध्यम ते जोरदार सांगितलेलं होतं. नंतर 15-16 तारखेला म्हणजे बघा 8 ऑगस्ट नंतर पुन्हा आपण पावसामध्ये थोडंसं का होईना खंड आपण दाखवलेला आहे. बऱ्याचशा आपण या तारखा शॉर्टमध्ये सांगतोय आणि तो आपण समजून घ्याल ही अशी आशा करतो. तर बघा साधारण आपण 15-16 ऑगस्टला सुद्धा पाऊस सांगितलेला आणि 19-20 ऑगस्टला सुद्धा मध्यम पाऊस जो आहे तो आपण अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये आपण दाखवलेला आहे. तर आपण बघू शकता तिवसा, दर्यापूर, अंजनगाव वगैरे या तारखा आपण दिलेल्या आहे. तर आता बघा मध्येच आता उत्तर महाराष्ट्रातील धुळे वगैरे साक्री हा भाग आलेला आहे. तर त्यांना सुद्धा आपण 28 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत चांगल्या प्रकारचा मध्यम ते जोरदार पाऊस दाखवलेला आहे आणि पुन्हा एकदा 15 ते 18 ऑगस्ट सुद्धा मध्यमचा पाऊस जो आहे तो दाखवलेला आहे. तर यामधील ज्या तारखांमध्ये जो गॅप दिसतोय त्यामध्ये समजून जायचं की आपल्याला पाऊस नाही किंवा एकदम अत्यल्प पाऊस होणार आहे. तर नंदुरबार मध्ये सुद्धा आपण बघा 29 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत मध्यम पाऊस दाखवलेला आहे. 18 जुलै ते 24 जुलै दरम्यान दाखवलेला होता. तर तो काहीच भागात झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा 8 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट आपण त्यांना मध्यम ते जोरदार असा पाऊस दाखवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या तारखा आहेत बघा नाशिक जिल्हा साधारण मी मे महिन्यापासून सांगतो की या राज्यामध्ये सर्वात प्रथम असा जिल्हा राहील की तिथे कुठलेही एल निनोचे इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार नाही आणि ठीक ते आपल्या अंदाजानुसारच घडतंय. आपण तेव्हाच अंदाज दिलेला होता की जायकवाडी जे आहे ते 92% प्लस मायनस 4% त्रुटीनुसार आपल्याला भरताना दिसणार आहे. तर ठीक त्या अंदाजानुसार आता आजची जर लेटेस्ट डेट जर बघितली तर साधारण जायकवाडी धरण जे आहे ते 61% पर्यंत गेलेलं आहे. तर आपण बघू शकता 9 साधारण 20 जुलै ते 20 ऑगस्ट पर्यंत आपण त्यांना पूर परिस्थिती सुद्धा सांगितली आहे. धरण क्षेत्रात पाणी वाढणार, गोदावरीला पूर वगैरे सांगितलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. तर सिन्नरचा भाग आहे, सटाणाचा भाग आहे, सटाणा कळवणला आपण पावसाचा जोर जास्त राहील सांगितलेला आहे 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान आणि हा जो अंदाज आहे आपला तो 9 जुलैचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता आपले जे अंदाज आहे ते सगळे खरे होताना दिसलेले आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघताय 28 तारीख आज आहे 28 जुलै. तर 28 जुलैला आज जोरदार ते अति जोरदार पाऊस जो आहे तो कमी दाबाच्या प्रभावामुळे नागपूरला झालेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी नदीला जे गल्लेमधील जे नाले वगैरे असते ते तुडुंब भरताना आपल्याला व्हिडिओ आलेले आहेत. वर्धा मध्ये सुद्धा आपण बघू शकता. थोडक्यात आपल्याला बघायचा आहे, व्हिडिओ फार मोठा होणार आहे त्या कारणामुळे आपण पाऊस करून आपण माहिती घेऊ शकता आपापल्या विभागानुसार. वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण मध्यम ते जोरदार 27 जुलै ते 7 ऑगस्टला सांगितलेला आहे आणि 7 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपण चिंचोडे किंवा एकदम हलका पाऊस जो आहे तो सांगितलेला आहे. पुन्हा 19 आणि 20 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा चांगला पाऊस आपण वाशिम जिल्ह्यासाठी सुद्धा सांगितलेला आहे. तर आपण बघू शकता हा 8 जुलैचा अंदाज आहे आपला. तर आपल्याला प्रूफ द्यायचं एकच कारण आहे की बऱ्याच शेतकरी मित्र काय होतात की आपण अंदाज अगोदर देतो पण ते विसरून जातात. तर आपण बघू शकता बघा बुलढाणा चिखलीसाठी सुद्धा आपण बऱ्याच भागाला 27 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान आपण पाऊस सांगितलेला आहे आणि कमी पाऊस जो आहे तो 6 ते 9 दरम्यान, 11 ते 13, 15 ते 16 ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस सांगितलेला आहे बुलढाणा जिल्ह्याकरता आणि जोरदार पुन्हा 19 ऑगस्ट पासून ते साधारण पुढे आपण जोरदार पाऊस जो आहे तो दाखवलेला आहे. तर आपण बघू शकता आता मराठवाड्याकडे आलेलं आहे. मराठवाड्यामध्ये बघा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण पाऊस हा कमी सांगितलेला आहे. सुरुवातपासून आपण कमी सांगतोय आणि 20 ते 30 जुलै सुद्धा कमी मध्यम पाऊस जो आहे तो दाखवलेला आहे. कारण की सध्या आपण बघताय हा जो कमी दाब आहे किंवा डीप डिप्रेशन आहे याचा सुद्धा प्रभाव जो आहे तो बीडपर्यंत दक्षिण भागात जो आहे तो याला जाताना दिसणार नाही शेतकरी मित्रांनो. तर हिंगोलीचा काय विषय नाही. हिंगोली 28 जुलै ते 6 ऑगस्ट मध्यम ते जोरदार पाऊस आपण सांगितलेला आहे. ठीक त्यानुसार आपल्याला घडताना दिसणार आहे. धाराशिव मध्ये सुद्धा आपण 9 ते 15 जुलै उघड सांगितलेली होती आणि ठीक त्यानुसार त्यांना उघड बघायला मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा 16 जुलै पासून 8 ऑगस्ट पर्यंत आपण हलका मध्यम त्यांना पाऊस जो आहे तो सांगितलेला आहे आणि 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपण धाराशिव जिल्ह्याला खंड सुद्धा सांगितलेला आहे. तर हा जो आपण अंदाज बघतोय शेतकरी मित्रांनो हा साधारण बघा आपण बघू शकतो झूम करून हा अंदाज आपण 5 जुलैला दिलेला होता 6 वाजून 16 मिनिटांनी.
तर शेतकरी मित्रांनो, हा जो अंदाज आहे बघा, शिरपूर, धुळे या परिसरामधील आपण त्यांना उद्यापासून पावसाला सुरुवात सांगितलेली आहे. 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान बऱ्यापैकी पाऊस दाखवलेला आहे आणि 1 ते 8 ऑगस्ट पुन्हा आपण कमी दाखवलेला आहे. तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा शेवगाव वगैरे हे जे परिसर आहे आपण अंदाज दिलेला आहे. आपण व्हिडिओ स्टॉप करून आपण सर्व तारखा ज्या आहेत त्या डोळ्यासमोर बघू शकता. तर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण सुद्धा आपण सांगितलेलं आहे 27 जुलै ते 7 ऑगस्ट मध्यम ते जोरदार आणि ठीक कालपासून बऱ्याचशा भागामध्ये पुसद वगैरे परिसरामध्ये, उमरखेड परिसरामध्ये चांगला पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळालेला आहे. वर्धा सुद्धा सांगितलेला आहे. तर साधारण बघा, आता खानदेशमध्ये आपण जळगाव वगैरे साधारण 14 जुलै ते 7 ऑगस्ट पर्यंत आपण यांना कमी अधिक प्रमाणात पाऊस दाखवलेला आहे आणि ठीक त्यानुसार 20 तारखेपासून आपण वाढणार दाखवलं होतं. तर 20 जुलैपासून पाऊस जो आहे तो वाढताना आपल्याला दाखवलेला आहे. यामध्ये यावल, शेंदुर्णी, जामनेर, पारोळा, एरोंडल वगैरे या परिसराचा सुद्धा आपण यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि 20 ऑगस्ट पासून जोर वाढणार हे सुद्धा आपण तेव्हाच 5 जुलैला सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे सगळे आपले अंदाज आहेत. ते बघा, अकोल्यासाठी, हा नांदेडसाठी, हा परभणीसाठी पण 5 जुलैला दिलेला होता. साधारण आपण 28 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत हलका मध्यम पाऊस सांगितलेला होता आणि 7 ते 17 ऑगस्ट आपण त्यांना नसल्यागत दाखवतोय आणि थोडा हलका किंवा छटकारे या पावसामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. लातूरमध्ये सुद्धा आपण 27 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत हलका मध्यम पाऊस दाखवलेला आहे. आपण बघू शकता, पुन्हा एकदा दाखवतोय 5 जुलै. आपण जे अंदाज दिलेले आहे ते काल परवा दिलेले नाहीये शेतकरी मित्रांनो. पुन्हा सांगतोय, आपण जवळपास 20 ते 25 दिवस अगोदर देतो आणि पुढील 45 दिवसाचे अंदाज देतो आणि ठीक त्याच तारखांना आपल्याला वातावरणामध्ये बदल होताना नेहमी दिसत आलेला आहे. तर आपण यावरून आपण एक अंदाजा लावू शकता शेतकरी मित्रांनो की आपले अंदाज किती सटीक आहे आणि ठीक त्याच तारखेला आपल्याला जो आहे तो पाऊस झालेला आहे. तर बघा, आपण जालना जिल्ह्याला सर्वात पाऊस कमी सांगितलेला आहे आणि ठीक आपण बघताय बऱ्याचशा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अजूनही पेरण्या झालेल्या नाही. खूप वाईट परिस्थिती आहे. आपण बघताय आपले जे बडीवंश ग्रुपवरील जे राजाभाऊ उगले आहेत ते सत्य परिस्थिती जी आपल्या ग्रुपवर मांडतच असतात. त्यांनी सांगितलेलं आहे की जो अंतर्गत मराठवाडा आहे त्यामध्ये अजूनही पाऊस कमी झालेला आहे आणि ठीक आपण सुद्धा त्याला सहमत आहोत. आपण मागील वर्षापासून सांगतोय की मराठवाड्यामध्ये एल निनोचा जो प्रभाव आहे तो भरपूर विचित्र बघायला मिळणार आहे आणि ठीक त्यानुसार आपल्याला घडताना दिसत आहे. तर त्यांच्या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस आपण 9 ते 31 जुलै पाऊस फार कमी सांगितलेला आहे. फक्त यामधील बघा 28 तारखेला आपण 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान आपण थोडासा मध्यम पाऊस त्यांना सांगितलेला होता. तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, सातारा, कोल्हापूर सगळे जवळपास आपल्याकडे जेवढे शेतकरी मित्र जुळलेले आहेत आपल्या हवामान साक्षरता अभियानामध्ये जेवढे जुळलेले आहेत त्यांना आपण सर्व जे आहे त्या तारखा दिलेल्या आहेत. सांगलीचा पण आपण बघू शकता, सोलापूरला सुद्धा पाऊस कमी सांगितलेला आहे आणि खरंच दक्षिण सोलापूरची वाईट परिस्थिती आहे. तिथे हवा तसा पाऊस झालेला नाही. एकीकडे उजनी धरण 100% भरलेलं आहे पण त्या धरणाचा फार मोजक्याच लोकांना फायदा होत असतो. तर आपण बघू शकता, साधारण आज जर बघितलं 26 ते 31 जुलै कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुवात होताना दिसलेला आहे पण हवा तसा अजूनही संपूर्ण जो आहे तो झालेला नाही. तर आपण 5 जुलैलाच बघा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, जुन्नर, शिरूर, इंदापूर वगैरे यांना सुद्धा आपण 30 ते 7 ऑगस्ट दरम्यान हलका मध्यम जो आहे तो पाऊस दाखवलेला होता. तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो की सर्वांना माझा व्हिडिओ समजला असेल आणि आपण ज्या तारखा दिलेल्या आहेत ठीक तारखानुसारच आपल्याला समोरही घडताना दिसणार आहे. वातावरणामध्ये जर काही बदल झाला तर आपल्याला असाच एक पुढील अंदाज सुद्धा देण्यात येईल. तत्पूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा आणि शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास पुढे जरूर पाठवा म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढील अंदाज देण्याला एक नवीन उमेद तयार होईल. धन्यवाद.